कहते हैं अगर उम्र को हराना है तो शौक जिंदा रखिए। आज आपण भेटणार आहोत अशाच मराठी स्टँडअप शब्दयात्रींना जे नगरसाठी सतत काही ना काही नवीन करण्याच्या प्रयत्नात असतात। चला तर मग भेटूया। नमस्कार, मी अवंती होशिंग। किती त्या लिहाव्या कहाण्या, किती त्या पुसाव्या, किती त्या लिहाव्या कहाण्या, किती त्या पुसाव्या, किती त्या लिहाव्या कविता, किती त्या फाडाव्या, किती ते मांडावे शब्द, किती ते वाचणाऱ्यांचे अर्थ, नुसत्याच ओथंबलेल्या भावना की नुसतेच विचारांचे तर्क। आडनाव होशिंग कोणाला समजतच नाही, काय बरंच काय म्हणतात, होसिंग, हुसेन, हौशिंग, असं बरंच काय काय असतं। अजून त्यात हाईट म्हणजे इतिहास सगळ्यांनी शिकलाच, त्यामुळे लॉर्ड डल हाऊसी, लॉर्ड डल हाऊसिंग हे सुद्धा होतं। त्यात एक मित्र माझी खेचण्यासाठी मला म्हणतो, अश्विन जर तुला एका मुलीने प्रपोज केलं तर ती काय म्हणाल? म्हटलं अरे मी इतका हँडसम, मला प्रपोज कसं काय करेल कोणी? तो म्हणतो नाही तरी केलंच तर काय करेल? म्हटलं तूच सांग बाबा, मला नाही माहिती। तो म्हणतो ती म्हणाल अश्विन तू माझा होशिंग। नमस्कार, मी दर्शन काळे। स्टँडअप मराठीच्या अंडर शब्दयात्री नावाचा अजून एक कार्यक्रम आम्ही घेतो। आम्ही कॉमेडी करतो आणि त्यासोबतच कथा, कविता आणि गाण्यांचा सुद्धा कार्यक्रम घेतो। आणि यामध्ये कथा आणि कविता ज्या असतील त्या स्वरचित असतात, नगरमधल्याच मुलांनी लिहिलेल्या असतात आणि त्या आम्ही परफॉर्म करत असतो। आमच्या ग्रुपला आता 1 वर्ष झाले, आम्ही नगरमध्ये शोज करतो आहे। हा एक स्टँडअप कल्चर म्हणजे कॅफे कल्चर आहे तसं पाहिलं तर। आणि आम्हाला अजून बरेच शो करायचे आहेत, जसं की आम्ही मेन आमचा मोठा शो म्हणजे भाडीपाबरोबर केला होता, तसेच अजून बरेच मोठमोठे शोज आम्हाला नगरमध्ये हे कल्चर आणण्यासाठी आम्ही हे करतो आहे। नमस्कार, मी शौनक मुळे आणि आम्ही जे शोज करत असतो, स्टँडअपचे असतील किंवा शब्दयात्रेचे असतील, त्याला नगरकरांचा खूप छान प्रतिसाद असतो आणि नगर शोरनी आम्हाला चान्स दिला आज आमचं मनोगत व्यक्त करायला। खरंच थँक्यू सो मच। आमच्या शोला असा सपोर्ट करत जा, जेव्हा कधी आमचे शोज असतील येत जा आणि नगर शोरला नक्की फॉलो करा। स्टे ट्यून्ड टू नगर शोर।